नागपुरात ऑनलाईन डिलिव्हरीच्या स्पर्धेतून 2 डिलिव्हरी बॉयनं आपल्या सहकार्यावरती चाकूने जीवघेणा हल्ला केलाय। या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे। अमीन पठाण असं जखमीचं नाव आहे, तर केतन उरकुड आणि श्रवण बारई अशी आरोपींची नाव आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमीन वेळेमध्ये डिलिव्हरी पूर्ण करत असल्यामुळे कंपनीत त्याची चांगली प्रतिमा होती, त्याला इन्सेंटिव्ह देखील मिळत होता आणि याच कारणावरून आरोपी त्यांच्यावरती नाराज होते। रविवारी सकाळी दोघांनी अमीनशी वाद घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती। त्याचबरोबर रात्री त्याच्यावरती हल्ला करण्यात आला। त्यातील जे आरोपी आहेत त्याला मारणार आहे, एक आहे केतन उरकुडे, हा जिल्हा राहतो, आणि दुसरा आहे श्रावण बारई। तर हे त्याला नेहमी टोकायचे की तू उशिरा येऊन तुझं टास्क पूर्ण करतो आणि तुला कंपनीकडनं जास्त रक्कम मिळते। तर त्यांचे नेहमी असे वाद व्हायचे। 2 तारखेला पण सकाळी त्यांचा वाद झाला त्याच कारणावरून, आणि त्या वादाच्या अंती संध्याकाळी त्यांनी त्याचा पाठलाग करत आले आणि त्याला चाकूने वार केला आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता आणि त्याला लगेच मेडिकलमध्ये नेऊन त्याचा उपचार करण्यात आला होता। छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलाय। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला मदत केल्याचा आरोप मतीन पटेल याच्यावरती ठेवण्यात आलेला असून याच प्रकरणामध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं होतं। त्यानंतर नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। निदा खानला मदत केल्याप्रकरणी मतीन पटेल याची एसआयटी कडून यापूर्वी 3 वेळा चौकशी करण्यात आली होती। चौकशी दरम्यान त्याच्या मोबाईल फोनमधील डेटा देखील एसआयटी कडून जप्त करण्यात आला होता। नाशिक रोड न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान हजर न राहिल्यामुळे मतीन पटेल याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलं होतं। आता नाशिक पोलिसांकडून त्याला आज दुपारी न्यायालयामध्ये हजर केलं जाणार असल्याची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले 6 खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत। शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। संजय देशमुख, संजय दिना पाटील, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वागचौरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला होता। पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीमध्ये मोदी नव्या खासदारांसोबत अल्पोपहार देखील करणार आहेत। एनडीएमध्ये प्रवेश केल्यानंतर मोदींसोबतची ही पहिलीच अधिकृत भेट असल्यामुळे राज्याच्या राजकारणात या बैठकीची जोरदार चर्चा सुरू आहे। भाजपचा बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये पराभव करणारे प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुंबईमध्ये भेट घेतली आहे। देवगिरी निवासस्थानी तब्बल 6 तास बैठक चालली। गेल्या 2 दिवसांपूर्वी 2 महिन्यांपूर्वी प्रशांत किशोर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय रणनीतीची जबाबदारी देण्यात आली आहे। आगामी निवडणुकांबाबत प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शन केलं। भाजपवरती सातत्यानं टीका करणारे आणि बिहारमधील निकालानंतर पुन्हा चर्चेत आलेले प्रशांत किशोर यांच्या या भेटीमुळे महायुतीत राजकीय चर्चांना उधाण आलंय। विशेष म्हणजे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रशांत किशोर यांच्याशी वाढलेला संपर्क आगामी राजकीय रणनीतीचा भाग आहे का, याचीही चर्चा सुरू झालेली आहे। मुंबईत मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाला वेग देण्यासाठी अमित ठाकरे विविध महाविद्यालयांना भेटी देणार आहेत। सकाळी 10 वाजल्यापासून अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून महाविद्यालयांमध्ये सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा घेणार आहेत। या दौऱ्याची सुरुवात परळ इथल्या महर्षी दयानंद महाविद्यालयापासून होणार आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र कॉलेज नागपाडा, एल्फिस्टन कॉलेज फोर्ट, भवन्स कॉलेज गिरगाव आणि लाला लजपतराय महाविद्यालय महालक्ष्मी इथं अमित ठाकरे भेट देणार आहेत। तरुणांना पक्षाशी जोडण्यासाठी मनसेकडून या अभियानावरती विशेष भर दिला जातोय। तर जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देखील अमित ठाकरेंनी भेट दिली होती। त्याचबरोबर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मनसेनं शिवाजी पार्कवरती जल्लोष केला होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे। आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे पक्षप्रवेश आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार आहेत। पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार असून त्यानंतर दौऱ्याच्या अनुषंगानं आणि राज्यातील विविध राजकीय घडामोडींवरती राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे राज ठाकरे या पत्रकार परिषदेमधून नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि नाशिकमधील खड्ड्यांवरती ते काय बोलतात याकडे लक्ष लागलंय। सकाळी 11 वाजता ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल नाशिकमध्ये जेनझींशी म्हणजेच तरुणांशी संवाद साधला। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाला ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला होता।
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी त्याचा जल्लोषही केला होता. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा काय आहेत याबाबत राज ठाकरेंनी नाशिकमध्ये तरुणांशी चर्चा केली. यावेळी मोठ्या संख्येनं तरुण उपस्थित होते. कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित आणि त्यांचे प्रशिक्षक वैजनाथ काळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. परंतु त्यांना तब्बल 2 ते 2.5 तास तात्काळत राहावं लागल्याचा प्रकार समोर आलाय. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर देखील भेट न झाल्यामुळे अखेर दोघेही राज ठाकरे यांना न भेटताच माघारी परतले आणि संताप व्यक्त केलाय. त्यानंतर निघून जाणाऱ्या गोल्ड मेडलिस्ट दिलीप गावित आणि कोच वैजनाथ काळे यांची मनधरणी करण्याचा मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. मात्र भेट द्यायची नाही मग बोलावलं कशाला असा संतप्त सवाल या दोघांनी विचारलाय. हिंगोली जिल्ह्यामध्ये भूजल पातळी वाढावी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावं या उद्देशानं जलसंधारण विभागानं 2020 मध्ये लाखो रुपयांचा निधी खर्च करून 7 बंधारे उभारले. मात्र बंधारे बांधून देखील त्यावरती गेटच बसवण्यात आलं नाही. परिणामी पावसाचं पाणी अडण्याऐवजी थेट वाहून जात असून लाखो रुपयांचा खर्च वाया गेल्याचं चित्र आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी. मृदा आणि जलसंधारण विभागाच्या वतीनं भूगर्भातील पाणी पातळी वाढावी यासाठी ओढ्यावर ठिकठिकाणी बंधारे बांधले जातात. असाच बंधारा हिंगोली जिल्ह्यातल्या हिवरा जाटू गावाच्या शेतशिवारामध्ये असलेल्या ओढ्यावर बांधण्यात आलेला आहे. माझ्या पाठीमागे हा जो बंधारा बघताय ना, हा बंधारा 2021 साली या बंधाऱ्याचं काम पूर्ण झालेलं आहे. या बंधाऱ्यासाठी प्रशासनाच्या वतीनं लाखो रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. 2020 साली या बंधाऱ्याच्या कामासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. परंतु आता या बंधाऱ्याचं काम पूर्ण होऊन देखील साधारणतः 4 ते 5 वर्ष होत आहेत. परंतु या बंधाऱ्यावर अद्यापही गेट बसवण्यात आलेले नाहीत. हा बंधारा बांधताना उद्देश हा होता की या बंधाऱ्यामध्ये पाणी थांबेल, जमिनीमध्ये मुरल आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढेल. जवळपास असलेल्या विहीर बोरला पाणी बराच काळ टिकेल या उद्देशानं या बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली होती. परंतु बंधारा उभारल्यानंतरही अद्यापही या बंधाऱ्यावर गेट बसवण्यात आलेले नाहीत. हिंगोली जिल्ह्यामध्ये साधारणतः 7 अशा पद्धतीने बंधारे वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. परंतु त्या 7ही बंधाऱ्यावर अजूनही गेट बसवण्यात आले नाहीत. त्यामुळे या बंधाऱ्याच्या उभारणीसाठी केलेला जो खर्च आहे, लाखो रुपयांचा खर्च पूर्णपणे पाण्यात गेल्याचं दृश्य आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. कंत्राटदारांना या गेटसाठी निधीच मंजूर करण्यात आलेला नव्हता आणि त्यामुळं या ठिकाणी गेट बसवण्यात आले नाहीत अशी माहिती अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर न येण्याच्या अटीवर देण्यात आली आहे. त्यामुळं शासनाच्या वतीनं मंजूर करण्यात आलेला लाखो रुपयांचा निधी अशा पद्धतीने पाण्यात जातो, याचा कुठलाही फायदा जवळपासच्या शेतकऱ्यांना होत नाहीये. त्यामुळे या ठिकाणी गेट बसवण्यात यावेत अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे. माधव दिपके, ABP माझा, हिंगोली. जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं चाळीसगाव तालुक्यामधल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. केवळ उभी पिकच नाही तर शेतीची सुपीक मातीच वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात भविष्याबद्दलची भीती स्पष्ट दिसून येते. पिकांचं नुकसान झालेलं असलं तरी पुन्हा उभं राहिलं असतो, पण आता शेतच राहिलं नाही, मातीच वाहून गेली आहे. पुढल्या वर्षी शेती करायची तरी कशी, असा आर्त सवाल शेतकऱ्यांनी विचारलेला आहे. यंदा पावसानं सुरुवातीपासूनच दडी मारल्यामुळे मोठ्या कष्टानं आणि खर्च करून शेतकऱ्यांनी पिकं उभी केली होती. परंतु अचानक झालेल्या ढगफुटी सदृश पावसानं सर्व काही क्षणात उद्ध्वस्त झालंय. शेतातील पिकांचं सुद्धा सुपीक माती वाहून गेल्यामुळे आता ही जमीन पुन्हा शेतीयोग्य करण्यासाठी किती वर्ष लागतील याचीच चिंता शेतकऱ्यांना सतावते. संपूर्ण शेत यांना वाहून गेलं, सर्व वाळू येऊन गेली, त्याच्यामध्ये खाली मान लागून गेली पक्क एकदम. हो, आता इथं माती कुठून आणायचं, काय करायचं आम्ही असं. आता ही मोठी केळी होती, ही पण संपूर्ण वाहून गेलेली. म्हणजे 2200 रुपये परमाने माल दिलेला होता मी. वाड्याचे व्यापारी होते, त्यांना दिलेला होता. ते आले नाही. आता पूर झाला तर ते कशाला येतील. आणि ज्या दिवशी कटाई म्हणजे ज्या दिवशी माल कापायचा होता त्या दिवशी पूर आला. 2200 रोप लावणीकरण केलेली होती. काही 2500 रुपये प्रमाणे आम्ही फॉरेनचे आंबे लावलेले होते. लंगडा, हापूस वगैरे असे आंबे लावलेले होते. पूर्ण जमीन वाहून गेली. परत विटे विहीर होती, पाईपलाईन होती, ठिबक होती. आम्ही शेतकऱ्याकडनं 5 टारल्या खत घेतलेलं होतं, ते खत वाहून गेलं. आता सरकार हे मायबाप आहे, आम्हाला जे काही देतील ते घेऊ, त्यांच्यावरच आहे. ते देतील आम्ही घेऊ. आता आम्ही तर काय मागणी करू. आमचं तर सर्वच गेलं, अस्तित्वच नसतं, नाबूद झालेलं आहे.
आणि आता बातमी आहे लातूरमधून. लातूरचं राजकारण पुन्हा एकदा पुतळ्यांच्या मुद्द्यावरून तापलेलं आहे. लातूर महानगरपालिकेच्या काल पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचे दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुतळ्यांवरून पालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष भाजप आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. या सभेमध्ये गोंधळ इतका वाढला की अखेर सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमपत्रिकेतील 28 विषयांपैकी 26 विषय गदारोळातच चर्चेविना मंजूर करण्यात आले आणि यानंतर या मुद्द्यावरून आता भाजप आक्रमक झाली आहे. काल भाजप महायुतीच्या वतीनं काँग्रेसच्या विरोधामध्ये आंदोलन करण्यात आलं. दिवंगत नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पुतळ्याची जागा बदलण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं आणल्यामुळे त्याला भाजपनं विरोध केलाय. महापौरांनी आता वादावरती सावध भूमिका घेत सर्वांसोबतच चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. त्यांनी 1 ते 28 विषय एका पहिल्या विषयामध्येच मंजूर करून घेण्याचं म्हणजे बेकायदेशीर कृत्य त्यांनी केलं. बरं, ते जर ते विषय जर जनतेच्या हिताचे असतील तर तेही आम्हाला मान्य आहे की तुम्ही ते मान्य करून घेतलात, त्याचंही आम्ही अभिनंदन करू. पण त्यांना वेगळ्या पद्धतीनं माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब असतील किंवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या पुतळ्याला विरोध करायचा होता, म्हणून त्यांनी ही सभा अशा पद्धतीने संपवण्याचं पाप केलं आणि त्याच्यामुळं हा गोंधळ निर्माण झाला. महापौर म्हणून मी सांगते, सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. झारखंडच्या रांचीमधील विद्यार्थी आंदोलनाचा आज 14वा दिवस आहे. मात्र विद्यार्थी आणि सरकार यांच्यातील चर्चेबाबत सस्पेन्स कायम आहे. चर्चेसाठी विद्यार्थी तयार आहेत, पण त्यांना सरकारच्या आमंत्रणांची प्रतीक्षा आहे. आम्ही चर्चेसाठी 11 जणांचं शिष्टमंडळ तयार केलेलं असून त्यात 8 विद्यार्थी, 2 तांत्रिक तज्ज्ञ आणि 1 वकिलाचा समावेश असेल, असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. चर्चा बंद दाराआड न होता माध्यमांच्या उपस्थितीत व्हावी अशी विद्यार्थ्यांची अट आहे. तर सरकारला केवळ विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधायचा आहे आणि या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांव्यतिरिक्त इतर कोणाचा देखील सहभाग नकोय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय. रांचीतील विद्यार्थी आंदोलनावर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाष्य केलंय. झारखंडसह सर्व सरकारांनी विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे, असं राहुल गांधी म्हणाले. उद्धव ठाकरेंकडून शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या 6 खासदारांची पंतप्रधान मोदींशी पहिलीच भेट. आज सकाळी 9:30 वाजता पंतप्रधान निवासस्थानी मोदींसोबत नव्या खासदारांचा अल्पोपहार. बंगळुरूमध्ये आज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं अधिवेशन. 28 मागण्यांवर होणार चर्चा. जरांगेंचा मुद्दाही अजेंड्यावर. महाराष्ट्र आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार. आरोप करायला अक्कल लागत नाही, आधी निवडणूक लढवा, असा भाजप आमदारांच्या पाडापाडीवर सल्ला. प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर. सावजी बिझनेसला टार्गेट करू नका. चंद्रशेखर बावनकुळेंच्या तुकाराम मुंढेंना कानपीच एका. सावजी पिढ्यानपिढ्या चालत आलेला खाद्यपदार्थ आणि परदेशातही निर्यात होतो, अशी वकिली. भंडाऱ्यात 3 वर्षीय चिमुकलीवर 30 वर्षीय नराधमाकडून अत्याचार. संतप्त नागरिकांकडून आरोपीला चोप. पीडित चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरू. नागपुरात ब्लिंकिट डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला. इन्सेंटिव्हच्या कारणावरून वाद. डिलिव्हरीच्या स्पर्धेतून सहकार्यानेच केला हल्ला. 2 डिलिव्हरी बॉय अटकेत. जेनझी आमच्या पिढीपेक्षा जास्त प्रामाणिक. सरसंघचालक मोहन भागवतांचं सर्टिफिकेट. आंदोलन करणं देशविरोधी नसल्याचंही केलं स्पष्ट. तर सरकारनं आधी संवाद साधायला हवा होता, भागवतांचं मत. पंतप्रधान मोदींनी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून जेनझी आणि तरुणांना उद्देशून भाषण करावं. अभिजित दिपकेंची मागणी. भविष्यासाठी काय उपाययोजना करताय याची माहिती द्या, दिपकेंचं आवाहन.
आज राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जाणार. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत पंतप्रधान मोदींची घोषणा. भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेला आणि विविधतेला प्रोत्साहन देण्याचं आवाहन. गुजरातच्या बंगळुरूमध्ये भूगर्भातला चमत्कार. बांधलेल्या विहिरीत उसळल्या समुद्रासारख्या लाटा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अभ्यासाचे आदेश. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द केलं जात असल्याचा आरोप काल मनोज जरांगे यांनी केला होता आणि यावरून मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धारेवर धरलं. जरांगेंच्या आरोपांना भाजपा आमदार प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलंय. आरोप करायला अक्कल लागत नाही असं दरेकर म्हणालेत. ह्या लेकरांचं पाप कोण डोक्यावर घेणार आता? फडणवीस तुम्ही का? त्या बावनकुळ्याचं सांगण्यावर बावनकुळ्याचं पत्र देतो, इन्व्हेस्टमेंट करून दिलं त्यांनी, त्या नोंदी रद्द करा म्हणून. हो, हे फडणवीस लक्षात ठेवा तुम्ही. आता त्या बावनकुळ्याने मराठ्यांचं वाटोळं करायचं ठरवलंय. त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून पत्र दिलंय की नोंदी रद्द करा. तुमचे निवडून नाही आले म्हणून तुमच्या निवडणुकीसाठी माझ्या मराठी लोक मारणार तुम्ही? मला वाटतं आरोप करायला काय फार अक्कल लागत नाही. कोणी कोणावर काही आरोप करू शकतो, पण ज्याला सिस्टीमच समजून घ्यायची नाही त्यांच्यावर काय बोलणार? जात पडताळणी समिती ही क्वाशी ज्युडिशरी अथॉरिटी आहे आणि ह्यांना न्यायालयीन पॉवर आहेत आणि असा कुठलाही मंत्री हस्तक्षेप करू शकत नाहीत. लेखी द्यायचा तर विषय नाही. आणि त्या ठिकाणी काही त्रुटी असतील म्हणून त्या नोंदी कॅन्सल केल्या असतील. जर तुमचं म्हणणं आहे की नाही जाणीवपूर्वक केले आहेत, झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागा करता येत नाही. दरम्यान माझ्या नादी लागाल तर तुमचे आमदार पाडेन अशी धमकी मनोज जरांगेंनी भाजपला दिली आहे. त्याला देखील प्रवीण दरेकरांनी उत्तर दिलंय. आधी निवडणूक लढवून दाखवा असं दरेकर म्हणाले. सिस्टीम समजायला सिस्टीम मध्ये यावं लागतं असं देखील दरेकर म्हणाले. लय नवाजायला लागलो तर फडणवीस साहेब तुम्हाला आम्ही मराठी, आम्हाला माहित नव्हतं तुम्ही बावनकुळ्याच्या हाताने आमच्यात पाठवळ करता आणि तुम्ही एक बावनकुळ्या संपले जाण. मी 15-20 तरी आमदार पाडीन तुमचे एकट्या बावनकुळ्यासाठी. चांगलं आहे ना. उलट 25 ते 30 एकनाथ शिंदेचे, आमचे 25 ते 30 म्हणजे 50-60 आमदार त्यांनीच त्या ठिकाणी उभं राहावं. उलट सिस्टीम समजायला त्या सिस्टीम मध्ये यावं लागतं. माझं तर त्यांना नम्र आव्हान आहे, कुठल्या तरी मतदारसंघातनं उभं राहावं, म्हणजे विधिमंडळात येतील. विधिमंडळात आल्यावर सिस्टीम समजेल, यंत्रणा कशी काम करते ती समजेल. त्यामुळे रस्त्यावर बसणं, नाक्यावर बसून आंदोलन करणं आणि सिस्टीममध्ये राहून काम करण्याच्यात खूप फरक आहे. त्याच्यामुळे मला वाटतं 50 आमदार जर त्या ठिकाणी ते पाडू शकत असतील तर जरांगेंना माझ्या शुभेच्छा आहेत. आणि यानंतर आत्ताची एक मोठी बातमी जाणून घेऊयात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. सूत्रांनुसार मागील बैठकीमध्ये ठरल्यानुसार मोदींनी शिंदे यांना भेटीसाठी वेळ दिलेला होता. जेनझी आंदोलनानंतर देशातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मोदी एनडीए घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतात आणि सध्या शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. त्यामुळे मोदी शिंदे यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत देखील मोदी आणि शिंदे यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक विषयांमुळे या मोदी आणि शिंदे यांच्या भेटीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, अनेक घडामोडी घडतायत आणि त्या पार्श्वभूमीवरती मोदी आणि शिंदे यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा केली जाईल, काय अपडेट्स मिळत आहेत? आकांक्षा, अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि या संदर्भात आजच्या या भेटीमध्ये चर्चा होणार हे निश्चित आहे. कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर एकनाथ शिंदे यांची भेटी आधीपासूनच ठरलेली होती आणि त्या ठरलेल्या बैठकीमध्ये आता महत्वाची सगळ्यात मोठी जी चर्चा आहे ती आहे मंत्रिमंडळ विस्ताराची. त्या संदर्भात चर्चा केली जाईल. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे, जेनझींचं जे आंदोलन झालं त्यानंतर जो काही बदल झालेला आहे त्या संदर्भात चर्चा केली जाईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आपल्याला माहितीच आहे की सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह याबाबत सुनावणी सुरू आहे. तर त्याबद्दल देखील एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 12 वाजता ही भेट जी आहे ती नियोजित आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे कालच त्यांच्या गावी म्हणजे दरेगावी गेलेले आहेत. मात्र तिथूनच ते थेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास जाणार आहेत आणि दिल्लीला जाऊन मग तिथे पुन्हा गावी जाणार किंवा मुंबईला परतणार आहेत. मात्र या भेटीमध्ये जे नवीन खासदार आलेले आहेत उभाठाकडून त्या नवीन 6 खासदारांच्या विकास कामांच्या संदर्भात देखील चर्चा होणार आहे. त्यांना जो निधी हवा आहे विकास कामांसाठी त्याच्याबद्दल देखील चर्चा होईल. आणि आपल्याला माहितीच आहे 2 दिवसापूर्वीच अमित शहा यांची देखील या सगळ्या खासदारांनी भेट घेतली होती. त्यांच्याबरोबर सचिन अहिर देखील होते उपसभापती. त्यामुळे हे जे नवीन खासदार आलेले आहेत त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी देखील एकनाथ शिंदे आज नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. मात्र राजकीय महत्व या भेटीला प्रचंड आहे, कारण की महाराष्ट्रात देखील अनेक राजकीय बदल हे होण्याची शक्यता सांगितली जाते आहे. मग महाराष्ट्रातला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा केंद्रातला मंत्रिमंडळाचा विस्तार असेल आणि केंद्रामध्ये शिवसेनेला मिळणारं एक कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद असेल, अशा अनेक गोष्टींवर आज चर्चा होण्याची शक्यता सांगितली जाते. अगदी, त्यामुळे या भेटीकडे विशेष लक्ष असेल. धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. डोळे मिटून विश्वास ठेवायचं म्हटलं तर जेनझींवरती डोळे मिटून विश्वास ठेवेत असं मोठं आणि क्रांतिकारी वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवतांनी केलंय. मुंबईतल्या जेनझींशी संवाद कार्यक्रमामध्ये सरसंघचालकांनी तरुणांच्या अनेक प्रश्नांवरती दिलखुलास भाष्य केलं. त्याचबरोबर सिस्टीम करेक्शनसाठी आंदोलन होणं गरजेचं असल्याचं सांगत जंतर मंतरवरील जेनझींच्या आंदोलनाला भागवतांनी थेट पाठिंबा दिलाय. जेनझी आणि झेन अल्फा आमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक आहेत असं म्हणत मोहन भागवत यांनी तरुण पिढ्यांवरती विश्वासही दाखवला. जेनजी वगैरह ऐसी है ऐसा मैं तो बिल्कुल नहीं मानता. विदाउट इट कॉन्टेक्स्ट भी जब पूछा गया तब मैंने बताया और आज भी मैंने आपके सामने बोला है कि मुझे लगता है कि ये जो नई पीढ़ी है जेनजी जेन अल्फा, ये अभी जो हमारी एग्जिस्टिंग पीढ़ी है उससे ज़्यादा ऑनेस्ट है. अरे वाह, बढ़िया है. और देशभक्ति और सेवा का ऑनेस्ट अपील उसमें चलता है. जेनजी चिल्ला रही है तो विरोध के लिए नहीं चिल्ला रही, कुछ तकलीफ है इसलिए चिल्ला रही. बिल्कुल, उसको ठीक करना चाहिए. एजिटेशन जो होना है वो आपके खिलाफ या मेरे खिलाफ न होकर वो सिस्टम करेक्शन के लिए होना चाहिए. अब जेनजी की बात है तो अभी जो हुआ है ग्रीवेंस तो जेन्युइन है. भारत की शिक्षा में बहुत कुछ करने की आवश्यकता है, नहीं हो रहा है इसलिए बात होती है. तो डायलॉग होना चाहिए. डायलॉग के बाद नहीं होता तो क्या करना, बात की बात. आणि दरम्यान सरसंघचालक मोहन भागवतांची मुलाखत घेणारे IIMUNचे संस्थापक ऋषभ शहा यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. मुझे तो बहुत ही अच्छा लगा कि उन्होंने बोला कि ये प्रोटेस्ट में सारे कोई ऐसे एंटी नेशनल तो कोई था ही नहीं और ये सारे जेनजी थे और मैं उनके साथ समर्थन में हूँ. तो मुझे तो बहुत ही अच्छा लगा क्योंकि मुझे पता है कि जो मुद्दा था एजुकेशन का मुद्दा था, नीट CBSE का मुद्दा था, वो बहुत ही इंपॉर्टेंट मुद्दा था. तो बहुत सुन के अच्छा लगा और यही उम्मीद, जैसे मैं बोल रहा हूँ कि ऐसे संवाद ज़्यादा होंगे तो विवाद कम होंगे. सरसंघचालक मोहन भागवतांनी जेनझींशी संवाद साधल्यानंतर तरुणांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या बघूयात. मोहन भागवत जी का जो इंटरव्यू था वो बहुत अच्छा लगा. कुछ सवाल मेरे को ऐसे लगे जो उन्होंने जिनका जवाब दिया वो बड़े ही न्यूट्रल वे में थे, थोड़े पॉलिटिकली न्यूट्रल थे. उनका कोई क्लियर स्टैंड नहीं पता चल रहा था. जो बाकी छोड़े तो बाकी सारे सवाल उनके जवाब अच्छे लगे. लेकिन जो यहाँ पे क्वेश्चंस थे एकदम जेन्युइन क्वेश्चंस थे. लाइक उनसे पूछा गया कि आपको क्या लगता है लाठी चार्ज के बारे में, जो हमारे पास पैलेट गन्स और टीयर गैस का इस्तेमाल किया जंतर मंतर पे. तो जो क्वेश्चंस पूछे गए थे वो सच में बहुत ही अच्छे थे और जिस तरीके से उन्होंने उनका आंसर किया वो भी अच्छा था. एजुकेशन की तरफ से उन्होंने बोला कि 6% का बजट मिलेगा यूनियन डिपार्टमेंट से, बट एक्चुअली वो बजट कहाँ से आने वाला है, कौन उसे अलॉट करेगा, क्या वो एक्चुअली होगा कि नहीं, वो उसका कंफर्मेशन तो किसी के पास है नहीं ना. अभी अगर आप वो भी ऐसे जन से पूछ रहे हैं जो RSS का चीफ है, उनके पास इसका ठोस आंसर तो होने वाला नहीं है. कई क्वेश्चंस थे जो डिप्लोमेटिक और मार्कोस के आंसर्स मिल गए. आपको क्या लगा? मेरे को भी यही लगता है कई क्वेश्चंस है जिनके आंसर्स मिले, परंतु कई क्वेश्चंस ऐसे रह जाते हैं जिनके आंसर्स मिनिस्टर्स वगैरह दे ही नहीं पाते हैं क्योंकि उन्हें खुद आंसर्स पता नहीं होते हैं. मीडिया भी पूरी लाइक क्वेश्चंस उनसे पूछती ही नहीं है ढंग के क्वेश्चन. आज का स्क्रिप्टेड लगा?
कह सकते हैं, लेकिन ऐसा नहीं कहना चाहिए। फॉर अ चेंज एक बार को किसी नेता ने या किसी हस्ती ने जेन ज़ी या अपकमिंग जनरेशन्स के बारे में कुछ अच्छी बात कही है, तो इसको एक पॉजिटिव वे में लेते हैं, ये उम्मीद लेके चलते हैं कि आगे भी हमें ऐसा देखने को मिलेगा। कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपकेंनी देशातील राजकीय उलथापालथींवरती मोठं भाष्य केलंय। सकाळी दुसऱ्या पक्षातून एखादा आमदार खासदार निवडून येतो आणि संध्याकाळी दुसऱ्या पक्षामध्ये जातो, तसं नाही झालं तर न्यायालयामध्येच पक्ष संपवला जातो, असा गंभीर आरोप करताना दिपकेंनी सरकारसोबतच न्याय व्यवस्थेला देखील टार्गेट केलंय। दरम्यान संभाजीनगरमध्ये पार पडलेल्या सीजेपीच्या 2 दिवसीय बैठकीमध्ये पक्षाचा पुढचा अजेंडा ठरवण्यात आलाय। येत्या सप्टेंबरमध्ये क्या बोलती पब्लिक अशा नावाखाली देशव्यापी कॅम्पेन करण्याचा घोषणा दिपकेंनी केलेली आहे। यामध्ये देशातील परिस्थिती, शिक्षणावरती लोकांशी संवाद साधला जाणार आहे। त्याचबरोबर सोनम वांगचुक हे आमचे मार्गदर्शक आहेत, असे देखील दिपकेंनी स्पष्ट केलं। येणाऱ्या सप्टेंबर महिन्यात कॉक्रोच जनता पार्टी एक नेशन वाईड कॅम्पेन करेल। त्या कॅम्पेनचं नाव असणार आहे क्या बोलती पब्लिक। क्या बोलती पब्लिक हे आमचं नेशन वाईड कॅम्पेन असणार आहे। या कॅम्पेन मधून आम्ही देशभरात दौरा करणार आहे। आम्ही लोकांकडून समजून घेणार आहे त्यांच्या समस्या काय आहेत, त्यांच्या अपेक्षा काय आहेत। देशात ज्युडिशरी बद्दलही लोकांच्या मनात खूप मोठे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। पक्ष तोडायचे असतील त्याच्यावर कोर्ट लगेच निर्णय देतो। आमदारांना इकडून तिकडे करायचं असेल त्याच्यावरही कोर्ट लगेच निर्णय देतो। पण जेव्हा सामान्य नागरिकांना न्याय पाहिजे तेव्हा कोर्टाकडे वेळ नसतो। तर त्याच्यामुळेही कोर्टाच्या इंटेग्रिटीवर, न्यूट्रॅलिटीवर खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। जे लोक कधी शाळेतही गेले नाही, ज्या लोकांनी कधी फॉर्मल डिग्री घेतली नाही, ते सरकार चालवत आहे, ते निर्णय घेत आहे। पण ज्या तरुणांनी लहानपणापासून मेहनत केली, डिग्री घेतली, एक करिअर बनवायला पाहिलं, त्यांना असं वाटतं आम्ही डिग्री घेऊन चुकी केली, कारण की आमचं जे भविष्य आहे ते कोण ठरवतंय? अशिक्षित लोक ठरवत आहेत। आणि त्यामुळे बेरोजगारी हा मुद्दा आता आम्हाला केंद्राचा मुद्दा बनवायचा आहे। देशात कुठलेही पॉलिटिकल डिस्कशन असू दे, इलेक्शनचं डिस्कशन असू दे, बेरोजगारीला तुम्ही आता अजून जास्त इग्नोर करू शकत नाही। आणि यानंतर आताची एक मोठी बातमी जाणून घेऊयात। भाजपचे नेते विजय चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर हिना गावितांबाबतच्या आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे। विजय चौधरींविरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यानंतर विजय चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे। आत्ताची ही एक मोठी बातमी आपण पाहतोय। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत एक आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली होती आणि त्याच प्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आलेला होता आणि याच प्रकरणामध्ये आता त्यांना अटक करण्यात आलेली आहे। विजय चौधरींविरोधामध्ये अॅट्रॉसिटी आणि त्याचबरोबर विनयभंगाचा गुन्हा हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी विजय वसंतलाल चौधरी यांना PILCBने समक्ष माझ्या हजर केलं। त्यावरून मी सदर गुन्ह्यात या आरोपीस अटक करून सध्या लॉकअप केलं आहे। अधिक चौकशी करून होईल तुम्हाला माहिती कळवण्यात येईल। तर नंदुरबारमधून आत्ताची ही एक मोठी बातमी समोर येते। भाजपचे नेते विजय चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भिकेश पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। भिकेश, काय अधिकचे तपशील मिळतात? विजय चौधरींना अटक झाली आहे। व्हायरल विजय चौधरींच्या मोबाईल कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यानंतर राजकारणात एक खळबळ माजली होती। त्यानंतर हिना गावितांच्या भावाने त्यांच्या विरोधात हिना गावितांची बदनामी केली आणि अशा विविध स्वरूपाच्या गुन्हा नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला दाखल केला होता। त्याच्यासोबत अक्कलकुव्याचे सेनेचे आमदार आमशा पाडवी यांनीही अक्कलकुवा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती। अशा विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री विजय चौधरींना अटक केली असून आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे। आकांक्षा, अगदी धन्यवाद भिकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत आक्षेपार्ह
एक ऑडिओ क्लिप ही विजय चौधरी यांच्या आवाजातली व्हायरल झालेली होती आणि त्यानंतर हिना गावित यांच्या भावानं त्यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार दाखल केलेली होती। याच तक्रारीवरून आता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। रात्री विजय चौधरी यांना अटक झालेली आहे। डॉक्टर हिना गावित यांच्याबाबत एक आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी त्याचबरोबर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। डॉक्टर हिना गावित यांच्या भावानं हा गुन्हा दाखल केलेला होता आणि यानंतर आता विजय चौधरी यांना काल रात्री पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याचबरोबर आजच त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे न्यायालयामधील या सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नंदुरबारमधून आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। भाजपच्या नेत्यांना अटक झालेली आहे। भाजपचे नेते विजय चौधरी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। डॉक्टर हिना गावित यांच्या विरोधामधली एक आक्षेपार्ह अशी ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झालेली होती आणि याच व्हायरल ऑडिओ क्लिप नंतर डॉक्टर हिना गावित यांच्याकडून त्यांच्या भावाकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आलेली होती। या ऑडिओ क्लिपची पोलिसांनी तपासणी केलेली आहे आणि त्यानंतर विजय चौधरी यांना अटक करण्यात आली। शिवसेनेच्या आमदारांनी देखील या संपूर्ण आक्षेपार्ह अशा ऑडिओ क्लिपवरती आक्षेप नोंदवलेला होता, त्याचा जाहीर असा निषेध केलेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांकडून ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। कालच रात्री विजय चौधरी यांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं आणि त्यांना आता अटक देखील करण्यात आलेली आहे। त्यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे 2 गुन्हे दाखल आहेत। पुढच्या बातमीकडे वळूयात। पेपरफुटी विरोधात नवी दिल्लीतील जंतर मंतर इथं झालेल्या जेनझीच्या आंदोलनाला ताकद पुरवल्याचा गौप्यस्फोट भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष राकेश टिकैत यांनी केलाय। ते अकोल्यामधल्या प्रमिलाताई लोक सभागृहामध्ये शेतकरी जागर मंचावरती आयोजित सभेमध्ये बोलत होते। दिल्लीला मोठा आवाजच समजतो आणि ती त्याच आवाजाला घाबरते अशी टिकैत म्हणाले। त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याचं देखील त्यांनी सांगितलं। इन बच्चों ने क्या करा? अगर बच्चों को सपोर्ट ना होती हमारी तो वो बैठ सकते वहां पे। हम वहां पे बीच बीच में जाते रहे, उनका पूरा सपोर्ट करते रहे वहां पे और उन्होंने जीत हासिल कर ली। तो दिल्ली ऊंचा सुनती है और डरती भी है, उसको डराने वाला चाहिए। आज राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जाणार आहे। या निमित्तानं भारताच्या समृद्ध हातमाग परंपरेला आणि विविधतेला लोकप्रिय बनवूया असा संदेश मोदींनी व्हिडिओद्वारे प्रसारित केलाय। तुमच्या आवडत्या हातमाग उत्पादनांसह त्याचबरोबर गेट रेडी विथ मी या व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे आणि मोदींनी हे आवाहन केलंय। त्याचबरोबर पोस्ट करताना नॅशनल हँडलूम डे हा हॅशटॅग वापरायला विसरू नका असं देखील मोदींनी म्हटलंय। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली। ज्येष्ठ कायदेतज्ञ कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोग आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यपद्धतीवरती तीव्र आक्षेप नोंदवले। राज्यात बेकायदेशीरपणे सरकार स्थापन झाल्याचा आरोप करत विधिमंडळ फूट म्हणजेच राजकीय पक्षातील फूट नव्हे असा मोठा युक्तिवाद सिब्बलांनी केलाय। त्याचबरोबर 2018ची पक्षाची घटना रेकॉर्डवरती नसल्याचं सांगत 1999च्या घटनेचा आधार निवडणूक आयोगाकडून घेण्यात आल्याचं सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिलं। मात्र बंडखोरी पूर्वीच शिवसेनेनं 2018ची घटना अंमलात आणली होती, त्यामुळे पक्षाची दुरुस्त घटना अमान्य करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे का असा करडा सवाल करत सिब्बल यांनी निवडणूक आयोगाला कात्रीत पकडलंय। दरम्यान या प्रकरणी पुढील आठवड्यामध्ये सुनावणी होणार आहे। त्यामुळे सिब्बलांच्या कडव्या युक्तिवादाला शिंदेंची शिवसेना कशा प्रकारे उत्तर देते आणि शिवसेनेचं नाव आणि चिन्ह नेमकं कुणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान एकनाथ शिंदेंनी सुप्रीम कोर्टातील सुनावणीबाबत नेमकं काय म्हटलंय पाहूयात। शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेलं आहे। आम्ही 40 आमदार होतो, आज 60 आमदार लोकांनी निवडून दिले। त्यामुळे जनतेच्या दरबारामध्ये शिवसेना कुणाची याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे। सरकार संविधानाने आणि घटनेने दिलेल्या नियमाप्रमाणे
फॉर्म केलेला आहे. सरकार घटनाबाह्य नाही आणि हे पूर्वीच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. परंतु हे काय दररोज जे पूर्वी म्हणत होते घटनाबाह्य आहे, मुख्यमंत्री घटनाबाह्य सरकार, ही आता पुन्हा ती रिपीट कॅसेडी आहे ती ते वाजवत आहेत. आणि दरम्यान याच सुनावणी दरम्यान इतर देखील काही राजकीय प्रतिक्रिया जाणून घेऊयात. इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं, इलेक्शन कमिशन कसं असंविधानिक वागलं हे माननीय कपिल सिब्बलांनी आज सगळ्या न्यायाधीशांच्या समोर सांगितलं की त्यांची प्रत्येक घटना ही या देशाच्या संविधानाला आव्हान देणारी आहे आणि म्हणून तुम्ही एक करूनच बघा असं एकदा ते म्हणाले, यू डू इट, आणि मग तुम्हाला लक्षात येईल की कशी घटनेची वाट लागेल. ती घटना मानतच नाही मी मला जे येईल ते निर्णय देईन अशा पद्धतीचं इलेक्शन कमिशनचं वागणं होतं आणि ते पूर्णपणे घटनाबाह्य होतं असं त्यांनी आज या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. इलेक्शन कमिशनने जो त्यांच्याजवळ ज्यावेळेला केस होती सिंबल आणि पार्टी ठरवायची, तो निर्णय त्यांनी पहिला देणं अपेक्षित होता. तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं जो द्यायला होता तो नेमका उलटा दिला आणि झालेलं हे आपल्या समोर आहे. हेच जर डिस्क्वालिफिकेशन पहिलं हे झालं असतं तर त्या सिंबलच्या ह्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम सरळ झाला असता. पुण्यात गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या पोलिसांवरती आता मानवाधिकार आयोगाचा बडगा उगारण्यात आलाय. शहरामधील 3 पोलीस ठाण्यांना आयोगानं नोटीस बजावलेली असून त्यामुळे गुन्हेगारीवरती आळा घालण्याचा दबाव आणि मानवाधिकार आयोगाच्या कारवाईचं संकट अशा दुहेरी कात्रीत पुणे पोलीस सापडल्याचं चित्र आहे. हत्येतील आरोपींची वाहनांच्या बोनेटला बांधून धिंड काढल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मानवाधिकार आयोगानं नोटीस बजावली आहे. या प्रकरणानंतर पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर 27 गुन्हे दाखल असलेल्या सलमान या सराईत आरोपीची धिंड काढल्याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याला देखील आयोगानं नोटीस बजावली आहे. याशिवाय फटका सायलेन्सर लावून आरोपींना त्याचबरोबर नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहन चालकांवरती कारवाई करणाऱ्या काळेपडळ पोलीस ठाण्याला देखील नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करणाऱ्या पोलिसांवरतीच आता कारवाई होत असल्याची चर्चा सुरू झालेली असून गुन्हेगारांच्या मानवाधिकारांसोबतच सामान्य नागरिकांच्या अधिकारांचा देखील विचार व्हावा अशी मागणी केली जाते. दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांची बदली केल्याच्या निषेधार्थ आज नागरिकांकडून 10 वाजता पोलीस स्टेशन समोर निदर्शनं करण्यात येणार आहेत. नागपुरातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न आणि लैंगिक छळाच्या प्रकरणात आरोपी निर्मय पाखरे प्रकृतीचं कारण देत रुग्णालयामध्ये दाखल झालाय. पोलिसांनी त्याला शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलंय. मात्र आरोपी तिथे देखील डॉक्टरांच्या उपचाराला सहकार्य करत नसल्याची माहिती मिळते. आरोपी पोलिसांना सहकार्य करत नसल्याचं समोर आलंय. आरोपीला अटक होऊन 2 दिवस उलटलेले आहेत तरी तो आपल्या मोबाईलचं पासवर्ड पोलिसांना द्यायला तयार नसल्याची माहिती हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनामिका मर्जापुरे यांनी दिली आहे. तर इतर आरोपींना ज्या सुविधा मिळतात त्याच सुविधा आरोपीला देत असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. दरम्यान या प्रकरणातील पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून धोक्याबाहेर आहे. आरोपी मात्र काही शारीरिक तक्रारींनंतर रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते. दुसऱ्या बाजूला आरोपीच्या ठाण्यातील घराची झडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांचं एक पथक ठाण्याला रवाना झालंय. तर आरोपीच्या दोन्ही मोबाईलचं पासवर्ड मिळवण्यासाठी सायबर तज्ज्ञांचीही मदत घेतली जाते. सध्या सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे तो आम्हाला सहकार्य करत नाही आहे, मोबाईलचे पासवर्ड सांगत नाही आहे, व्यवस्थित कुठलीच माहिती देत नाही आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच अडचणींना आम्हाला समोर जावं लागत आहे. परंतु आम्ही सायबर एक्सपर्ट आणि फॉरेन्सिक टीम इतर सगळ्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्यांची आम्ही मदत घेत आहोत.